नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे, पावसाळा सुरू झाला की सगळ्यात मोठी अडचण म्हणजे अशी असती, शेळीपालनामध्ये किंवा काही असो, समजा बैल असले, शेळ्या असल्या किंवा कोणतेही असले, म्हैस असली तरी त्यांच्या गोठ्यामध्ये असे भरपूर प्रमाणामध्ये गोचिड होत असतात आणि गोचिड असे होतात की परेशान करतात. कुठं बसलं की ते गोचिड अंगावर चढतात. शेळ्यांना गोचिड आज तसेच आपल्या शेळ्या गोठ्यावरती शेळ्यांना भरपूर काही गोचिड होतं चालू झालेत नेमकंच. पण आपण काल त्यांना धुवून काढलं. पण जे गोठ्यामधले गोचिड आहेत हे औषधांना जाईना, मराना दे. आपण कराटे औषध आणलं काल, कराट्यानं पण मरून नाही राहिली. बरेच काही औषधं आपण फवारणी केल्या पण त्याने काही त्याचा विलाज होईना. तर असंच मग आपल्याला एका शेजारी आहेत आपल्या मगर, त्यांनी आपल्याला एक साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. तो उपाय आपण करणार आहोत आणि तो खरंच सक्सेस होतो का? आणि सक्सेस होत असेल तर फक्त 30 ते 40 रुपयाची गोष्ट आहे. त्याला फक्त 2 वस्तू लागतात आणि त्या 2 वस्तू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता काल जे आपण यांना औषध लावलं शेळ्यांना पिल्लांना, ते रोटर औषध होतं. तर ते आहे आपल्याकडे सध्या, मी तुम्हाला दाखवतो. तर त्या औषधांना बरेच काही गोचिड कमी झालेत. काल समजा तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट. तर आपण ते शेळ्यांना काल लावलो होतो. तर ही बॉटल आहे मित्रांनो, रोटराज नाव आहे हिचं. रोटराज नावाची बॉटल आणली होती आपण आणि यांना काल आपण लावलं शेळ्यांना पिल्लांना सगळ्याला. तर बराच काही रिझल्ट फरक पडला. पण तरी पण नाही, अजून समजा 100% रिझल्ट नाही आला. तरी पण एवढे गोचिडे पूर्ण केलेले नाही, गोचिडे आहे त्यांना अजून. तर आपण काय करणार मित्रांनो, आज हे शेळ्यांचं झालं. शेळ्यांना जे काही आपण आज औषध तयार करणार आहोत ते फक्त गोठ्यामध्ये शिपण्यासाठी आहे बरं का, शेळ्यांना लावण्यासाठी नाही. आजच सांगतो मी तुम्हाला, शेळ्यांना लावण्यासाठी ती औषधी नाही, ते फक्त खाली तुमच्या गोठ्यामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये शिपण्यासाठी आहेत. हे फक्त मी माझ्या रिक्सवर करू राहिलो. तुम्हाला करायचं असलं तुमच्या रिक्सवर करा, मी कराच म्हणून तुम्हाला असं सांगत नाही. आवर्जून तुम्हाला सांगत नाही की तुम्ही असा उपाय करा म्हणून. तुम्हाला जर उपयोग वाटत असेल, आवडत असेल तरच करा, अन्यथा करू नका. कारण की मी माझ्या जबाबदारीवर करतोय. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करा किंवा नका करू, तुमच्यापाशी राहिलं. किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं करू शकता. पण एवढं काही जर औषध नाही, एक साधं सोपं आहे, तुम्ही थोडक्यात करून बघू शकता. फक्त शेळ्यांना लावू नका आणि पिल्लांची काळजी घ्या. पिल्लांनी ते खाल्लं नाही पाहिजे, शेळ्यांनी ते चाटलं नाही पाहिजे, याची दक्षता घेऊन तुम्ही तुमच्या गोठ्यावरती असा उपयोग करू शकता. मी केला आहे, तुम्हाला करा म्हणतो मी, असं नाही विषय. फक्त मी सांगू राहिलो. याच्यापासून रिझल्ट आमच्या एका शेजाऱ्याला आलेला आहे. त्याचे गोचिड त्यांचे गोठ्यामधले पूर्ण नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं आपण तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ते प्रयोग करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर सक्सेस झालो तर उद्या परवा तुम्हाला 100% सांगणार की इथं आपल्या गोचिडाचा 100% नायनाट झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणत्या 2 वस्तू लागत आहेत ते पण मी दाखवतो आणि जास्त काही महागाच्या नाही. एक 40-50 रुपयाची गोष्ट आहे. तेवढ्यामध्ये आपला सगळा शेड थोडं शिंपून द्यायचं, एवढं काही अवघड नाही. तर मी दाखवतो तुम्हाला थोडक्यात कोणते आहे. तर बस बस बस. तर हे बघा मित्रांनो, कोणती वस्तू आहे तुम्हाला दाखवतो.
दोन प्रकारच्या वस्तू आहेत त्या आणि एकदम म्हणजे कमी किमतीमध्ये आणलेले आहे. बस शेळ्यांचं पिल्लांचा सांभाळा फक्त हुसुक ना हे बांद्रे जनावर ते. हे बघा हे आहे BIC पावडर. हे BIC पावडर आपण फक्त 20 रुपयामध्ये आणलेलं आहे आणि याच्याबरोबर लागतं आपल्याला काय बस ना. तर ही आहे रांगोळ जी आपण दारासमोर रांगोळ काढतायत समजा आपल्या महिला मंडळीत आहे तर ही रांगोळ आहे. तर आपल्याला काय करायचं आहे BIC पावडर याच्यामध्ये मिक्स करायचं आणि सगळ्या कानाकोपऱ्यांना टाकायचं. आता ते कसं टाकायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो पण चालू रनिंगमध्ये कसं टाकायचं हे मी दाखवू शकत नाही कारण की मी शेतामध्ये एकटा आणि एकट्याला ते कॅमेरा फिरवता येत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला टाकल्याच्या नंतर दाखवतो की कसं कसं आपण कसं टाकलं आहे ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर आता मी टाकून घेतो आणि नंतर तुम्हाला परत दाखवतो कसं टाकलं म्हणून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो आपण असं पाहून दिलं आहे कान्याकोपऱ्यामध्ये असं रांगोळीमध्ये मिसळल्यामुळं काय होतं ते सगळीकडं पडलं जातं आणि काय होतं हे बघा सगळं दिसलं असं तुम्हाला सगळीकडं असं पाहून दिलेलं आहे आपण. आणि याला काय करायचं आता हे संध्याकाळी हे काय करायचं सकाळी सकाळी पाहून द्यायचं. संध्याकाळी ज्यावेळेस शेळ्या बांधायच्या आपल्याला त्यावेळेस याला थोडं झाडणीनं असं मिक्स करून टाकायचं म्हणजे जेणेकरून आपल्या शेळ्या लहान पिल्लं चाटलं नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची फक्त. आता हे BIC पावडर होतं 20 रुपयाचं आणि रांगोळ होतं 20 रुपयाची. असं सगळं मिळून आपलं 40 रुपयाचं होतं मित्रांनो. एवढं काही खर्च मोठा नाही आहे याच्यामध्ये पण आता आपल्याला याचा रिझल्ट उद्या परवा कळेल. ज्यावेळेस गोचिडं कमी होतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की बरं खरंच आपल्याला याच्यामध्ये 100% रिझल्ट आहे. तर याला काय करायचं आपल्याला याला एवढं खर्च नाही. आता जवळपास तुम्हाला सांगतोय फक्त 50% आपण टाकलेलं आहे. 20 रुपयाचं आणलं होतं 10 रुपयाचं टाकलं समजा 20 रुपयाचं टाकलं परत त्याला उद्या काय करायचं उद्या सकाळी पण टाकून द्यायचं. हे काही एवढं महागायचं नाही पण याने जर आपले तुमच्या शेळ्यांना म्हणजे शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पिसा जरी झाल्या असल्या त्या काळ्या पिसा असत्या पिसा जरी झाल्या आणि BIC पावडर टाकलं तर त्याने पिसा पण नष्ट होतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आपण पिसा तर आपल्या इकडं कोठ्यावरती झालेलं नाही कधी पण आता हे जे गोचिडाचा परिणाम वाढत चाललेला आहे पावसामुळे त्याच्यामुळे आपण हा प्रयोग केलेला आहे. तर 100% याच्यामध्ये मला तर वाटतं की 100% आपल्याला याचा रिझल्ट लागणारच आहे कारण BIC पावडर हे पहिल्यापासून जास्त प्रमाणामध्ये जरी आहे. आज औषधी मी कराटे पण आणून बघितलं कालच कराटे आणलं होतं पण गोचिडाचा वाटेल तेवढा काही रिझल्ट नाही त्या औषधाचा. तर बघू आता याचं कळण आपल्याला उद्या परवा. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या रिक्सवर करू शकता. मी नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही तुमच्या याच्यावरती करा याच्यापासून काही इफेक्ट हो समजा जाणू शकतो खाल्ल्याच्या नंतर. पिलांना जर चाटलं शेळीनं चाटलं तर त्याच्यापासून काही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर हा प्रयोग करू शकता. मी माझ्या शेडवरती केलेला आहे शेळ्यांना लावलेलं नाही. परत एकदा सांगतो शेळ्यांना मी BIC पावडर लावलेलं नाही फक्त आपल्या गोठ्यामध्ये आपल्या शेडमध्ये शेळ्यांच्या हे असं टाकलेलं आहे. शेळ्यांना आपण दुसरं औषध लावलेलं आहे तुम्हाला मी दाखवलं तेच रोटराज म्हणून नावाचं आहे. तुम्ही कोणतं पण आणू शकता तेच आणा म्हणून नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या हिशोबानं डॉक्टरांच्या सगळ्यांना आणू शकता आणि तुमच्या शेळ्यांवरती प्रयोग करू शकता शेळ्यांना लावू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र.